सर आज तुम्हा सर्व निवडून आलेल्या उमेदवारांना विजय उमेदवारांना साहेबांनी भेटायला बोलवलेले काय नेमकं असं? नाही त्या दिवशी आम्ही आलो होतो, त्या दिवशी जस्ट विजय झालं म्हणून आलो होतो, त्या दिवशी शाबासकी दिली. आज आम्हाला बोलवलं आहे, सविस्तर आमच्याबरोबर चर्चा करतील आणि तो गट स्थापन करायचा असतो आणि त्याची नोंदणी करायची असते, त्या संदर्भात मार्गदर्शन करतील. सर बिहार भवन जे ते महाराष्ट्रात बनवलं जाणं आणखी मुंबईत बनवलं जाणार बिहारच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय झाला आणि आता जी महत्त्वाची एल्किशन परिसराची जागा आहे त्या ठिकाणी ते बनवलं नाही नाही नाही, ते बिहार भवन वगैरे इथे काही बनवायला आम्ही देणार नाही. कारण महाराष्ट्रामध्ये एवढी शेतकऱ्यांवर एवढी अवकाळी संक्रांत आलेली आहे. मुलांचं शिक्षण महाग झालेलं आहे, महागाई वाढलेली आहे, तरुण बेरोजगार झालेले आहेत, अनेक गोष्टी आहेत. ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं सोडून ते 314 कोटी 20 लाख रुपये वगैरे खर्च करून काहीतरी बिहार भवन बांधणार आहे. माझं म्हणणं असं आहे की त्यांना ते जे बिहारी लोक इथे उपचारासाठी येतात त्यांच्या राहण्याच्या आणि खाण्याच्या सोयीसाठी तुम्ही एवढा खर्च करण्यापेक्षा बिहारमध्येच तुम्ही एवढ्या मोठ्या पैसा वापरून तिकडेच तुम्ही का नाही उपचारासाठी हॉस्पिटल मोठं उभं करत? तिकडेच करा ना. इकडे आमचे प्रश्न सुटत नाहीत, तुम्ही आमच्या बोकांडी या सगळ्या गोष्टी मारू शकत नाहीत. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे तोपर्यंत हे बिहार भवन वगैरे काही होणार नाही. कोकण भवनला तुम्ही कधी जाताय काय? आता राज ठाकरे साहेबांनी आम्हाला बोलवलं आहे, त्या संदर्भात आम्हाला ते मार्गदर्शन करतील आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील दिशा ठरेल. आज जायचं की उद्या जायचं. युबीटी पक्षाचे देखील नगरसेवक भेटायला येणार आहेत. नाही, त्याबद्दल मला कल्पना नाही. उद्धव ठाकरे यांनी आपले नगरसेवक सांभाळून ठेवावे सकाळी सूचक वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे. त्यानंतर अशी चर्चा सुरू झाली की ऑपरेशन टायगर आता शिंदे सेनेकडनं राबवलं जात आहे. नाही, बघा, आत्ता जे निवडून आलेले आहेत शिवसेना किंवा मनसेचे उमेदवार किंवा नगरसेवक हे सगळे कट्टर आहेत. कारण ते जे निघून जायचे होते, गद्दार होते, ते अगोदरच गेलेत. आता जे निवडून आलेत ना ते शाखांमधले कट्टर सैनिक आहेत सगळे. त्यामुळे ते कुठे हलणार नाही. ते ऑपरेशन टायगर वगैरे हे काय लागू पडणार नाही, ते फेल जाईल त्यांचं. त्यामुळे त्याची काही भीती नाही. मी बघा ना, मी रोजपणे क्रिकेट खेळतोय, सगळं खेळतोय आणि हे यांच्या नगरसेवकांना डांबून ठेवलेलं. आमचे नगरसेवक मस्तपैकी मी काल रात्री क्रिकेट खेळत होतो. अशी देखील सकाळपासून चर्चा सुरू झाली आहे की भाजप आणि ठाकरे गटाची पडद्यामागे चर्चा सुरू आहे शिंदेना शह देण्यासाठी. कारण शिंदे सध्या त्याची बार्गेनिंग पॉवर भाजप आणि ठाकरे गटाची पडद्यामागे चर्चा सुरू होते. नाही, याबद्दल मला खरंच काही कल्पना नाही. साहेब मुंबई 6 नगरसेवक आपले निवडून आले, त्यासोबतच KDMC म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतसुद्धा आपले नगरसेवक आले, ते त्या दिवशी शिवतीर्थरसुद्धा भेटून आले. म्हणजे आत्ता राऊतांनी असं म्हटलं आहे की आमच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना तर संपर्क केला जातो आहे, पण मनसेच्याही नगरसेवकांना शिंदे गटाकडून संपर्क केला जातो आहे, गळाला लावण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी निवडणुकीच्या आधी देखील अर्ज मागे घेण्यासाठी पण बरेच प्रयत्न केले, मनसेच्याही केले, बऱ्याच इतर पक्षांच्याही केले. त्याप्रमाणे आत्ता जर काही करत असतील तरी आत्ता कोणी आमच्या पक्षातला कुठलाही नगरसेवक त्याला भीक घालणार नाही.